मागच्या व्लॉगमध्ये आपण बघितलं होतं आम्ही देवगडला गेलतो आणि त्यानंतर आम्ही ह्या मंदिरात गेलो होतो. हे मंदिर ना जुनंच होतं पण खूपच भारी होतं. जशी स्वच्छता देवगडला होती तशी इथे पण होती. हे सर्व मंदिर ना दगडाने बनलेलं होतं. इथून ना असे पाणी येत होतं. चला मी तुम्हाला सगळं मंदिर दाखवते. सगळ्यात पहिले हे असं दगडावर कोरलेलं होतं आणि एकदम अशी बारीक डिझाईन होती आणि इकडे असे देव पण होते सर्व तुम्ही बघू शकता. चला तर आता आपण जाऊया मंदिराकडे. इथे ना नंदी पण होता. चला आता मी तुम्हाला महादेव पण दाखवते. चला आपण मंदिराच्या मध्येही जाऊया. मी तुम्हाला महादेवाची पिंड दाखवते. माझी हाईटच पुरत नव्हती घंटी वाजवायला. मधूनही हे मंदिर खूपच जुनं होतं. महादेवाची पिंड एकदम सजवलेली होती आणि इकडून ना बाहेर जाण्याचा दरवाजा होता. इथे ना मम्मी महादेवाला जल अर्पण करत होती. मग मीही दर्शन घेतलं. चला आपण आता बाहेर पडू. ह्या दरवाजाच्या बाहेर आल्यावर खूपच भारी वाटत होतं. इथे पण एवढी स्वच्छता होती ना. ऊन होतं म्हणून पाय पण खूप पळत होते बरं का. तुम्ही ना हे मंदिर वरती पण बघू शकता. हे खूप उंच आहे. चला आता आपण इकडे जाऊया. मी तर ना मम्मीच्या मागे मागे जात होते. मम्मी जिथे तिथे मी. आमच्यासोबत माझी आत्तू पण आली होती त्यामुळे मी त्यांच्यासोबत चालत होते. मंदिराच्या मागे आले की बघितलं तर इथे खूपच हिरवीगार झाडं होते आणि मला ना कैरी पाहिजे होती पण ती खूपच वरती होती त्यामुळे मी तोडू नाही शकले. आम्ही इकडे पाण्याकडे गेलो पण इथे जास्त स्वच्छता नव्हती. तुम्ही वरती झाडे बघू शकता. इथे खूपच उंच उंच झाडं आहे. मग ना मी दीदीला घेऊन परत कैरी काढायला आले होते पण ती काय शेवटपर्यंत माझ्या हाताला लागलीच नाही. मला आता मागच्या दरवाजाने बाहेर पडताना मी तुम्हाला दाखवते. ऊन तर खूपच होतं आज फ्रेंड्स. म्हणूनच आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो होतो. पण मला ना उसाचा रस बिलकुलच आवडत नाही म्हणून मी पिलंच नाही. आजचा दिवस माझ्यासाठी असा गेला तर बाय बाय.